त्याचा काला करायचा. जेव्हा सीतामाईला शोध करून अयोध्येमध्ये आले, झाले रामराज्य. काय उनी आम्हाशी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैशी. रामराज्य झालं, बळीचं राज्य त्या ठिकाणी आलं, धनधान्य पिकू लागलं. म्हणले आता अवतार कार्य करून आलोय. सीतामातेचा शोध घेतला, रावणाला मारून आले, आनंद उत्सव साजरा केला. आणि कुणीतरी बारीक पिन सोडली. चांगलं काम चालू असलं की कोणतरी बारीक काहीतरी करून देतात. म्हणले देवा आपल्याला काला करावा लागेल. एवढे सगळे वानरांनी आपल्याला सहकार्य केलं. बक्षीस वितरण सोहळा झाला, प्रत्येकाला बक्षीस देण्यात आले. आता एक मोठी पंगत होत्या म्हणले आमरसची. मठ्ठा आमरस काय असेल ते उन्हाळ्याचे दिवस बघून. आणि मग काला करायचं म्हणले, आता काला करू आपण, काय हरकत नाही. मग सगळ्या वानरांना बसवलं. वानर म्हणजे नळनीळ जामवंत, पुढे चाले हनुमंत, सगळे बसवले. सुग्रीव अंगद त्या ठिकाणी बसवले. आणि प्रत्येकाला पात्र वाढण्यात आले. कशाला? काला वाटायला. पत्रवाळ्या टाकल्या. प्रसाद आणण्याकरता गेले. या सगळ्या वानरांनी पत्रवाळ्या खाऊन टाकल्या. पानच खाल्ले पत्रवाळ्या, कारण तो त्यांचा आहार आहे. माकडं काय खातात? फळं, कंदमुळं किंवा राणीच्या पाला खाई रे, म्हणजे पाला खाल्ला. आणि वाढणारे आले, म्हणली इथं काय पत्रवळ्या दिसेना, कुठे गेल्या? म्हणले खाऊन टाकल्या. प्रभू रामचंद्रांकडे गेले, असं असं झालं. म्हणले काला होणं अवघड आहे. प्रभू रामचंद्राने अभ्यास केला आणि सांगितलं, हे तर वानर आहे. लंकेमध्ये यांच्यावर विजय मिळवला का? ते फक्त नर नाही, ते वानर आहे, उत्तम नर आहे. आणि मग आता काय करावं काय करावं, यांना काला कसा वाटायचा? त्यांचा आहार बघितला, म्हणजे फळं कंदमुळं. म्हणले यांना काला आता फळाच्या रूपानं द्या. काला करायचा प्रयत्न केलता, परंतु सक्सेस झाला नाही. प्रत्येकाला एक एक फळ देण्यात आलं. आंबा, उन्हाळ्याचे दिवस होते, प्रत्येकाला एक एक आंबा दिला. आंबा खाण्याची पद्धत आहे आपल्या इकडे. चिरून खायचा नसेल तर तो बिलबिला करावा लागतो, ढिल्ला करावा लागतो. सगळ्या माकडाने आंबा खायला सुरुवात केली. एका माकडाने आंबा जोऱ्यात दामला, त्याची ती गेटुळी कोय उंच उडाली, उंच आकाशात गेली. आणि त्या माकडाने त्या कोईकडे बघितलं आणि कोईला म्हणला, तुलाच उडी मारता येते काय? माणसाला प्रगती सहन होत नाही, कुत्र्याला गती सहन होत नाही, आणि माकडाला उडी सहन होत नाही. उंच उडी गेली त्या कोईची. माकडानेही जय श्रीराम म्हणून उंच उडी मारली. शेजारच्या माकडाने पाहिलं, त्याच्या शेजारच्या, तो म्हणला तुलाच उडी मारता येते काय? तुलाच गाडी घेता येते काय? तुलाच बंगला बांधता येतो काय? जमिनी किन, परंतु बंगलाच बांधणार. आणि मग त्याने उडी बघितली, त्याने उडी मारली. अशा सगळ्याच्या बघून एकमेकांनी उड्या चालू केल्या. काल्याचा काला होऊन गेला. प्रभू रामचंद्र म्हणले, या अवतारात काला शक्य नाही, म्हणून केले देवे गोकुळी विठ्ठल. काला कुठे केला? गोकुळामध्ये. कधी झाला? त्याच्याकरता देवाचा अवतार कार्य बघावं लागेल. या पृथ्वीवरती अधर्म वाढला. अधर्म वाढला की देवाला सहन होत नाही. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी तेव्हा तेव्हा अवताराला येतो जेव्हा जेव्हा धर्मावरती ग्लानी येते. अवतार घ्यायचाय, कुठे घ्यायचाय? म्हणले गोकुळामध्ये घ्यायचाय. कुणाच्या पोटी घ्यायचा? दोन नावं समोर आले, वसुदेव आणि देवकी. कारण दोघांच्याही नावात देव आहे. वसुदेव आणि देवकी यांचं पूर्व पुण्य बघितलं. वामन अवतारामध्ये बळीराजाच्या मुलीला दिलेला त्या ठिकाणी वरदान आठवलं की तुमच्या त्या ठिकाणी पोटी अवतार घेईल. सगळं अवतार कार्य बघितलं. आता लग्न सोहळा पार पाडायचा आहे, अवतार घ्यायचं म्हणलं लग्नही झालं पाहिजे. वसुदेव आणि देवकीचा त्या ठिकाणी मथुरेमध्ये भावाने मोठा विवाह सोहळा पार पडला, म्हणजे कंस मामाने विवाह सोहळा पार पडला. जुन्या पद्धतीत पार पडला. 9 घोडे होते रथाला, डीजे वगैरे नव्हते त्या काळात. 9 घोडे रथाला, पारंपरिक पद्धतीने लग्न. आता नवीन लग्न आले, जुन्या माणसांना ते बघूच वाटत नाही. निदान लग्न तरी लावणं हे ठीक आहे, उभ्याने जेवण करणं बुटं घालून हेही सहन होऊ शकतं. परंतु नवीन पद्धत निघाली कानिपनाथ महाराज, प्री वेडिंगची. प्री वेडिंग म्हणजे काय? त्या स्क्रीनवर दाखवतात नवरदेव नवरी लग्नाच्या आधी, मग ते चक्कर गाडीवर चक्कर मारतात, ट्रॅक्टरवर बसतात. अशा ह्या गोष्टी जुन्या माणसांना बघू वाटत नाही. ही आपली संस्कृती नाहीये. जुन्या काळात आजी लग्न झाल्यावरही 2-2 वर्ष मालकाचं तोंड बघत नव्हते. खोटं बोलतोय की मी? नाही ना. ही काय आली संस्कृती आपली? आमचे गुरुवारी बाबाजी सांगत असतात देवगडचे, त्यांच्या आशीर्वादाने आपला सप्ताह चालू आहे, ज्यांच्याकडे मी शिकलो, ते सांगत असतात या भारताला 2 मोठे शत्रू प्राप्त झालेत. एक म्हणजे व्यसन
आणि दुसरं म्हणजे फॅशन. विठ्ठल 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 विठ्ठल. काय फॅशन, काय नवीन पद्धत आली. आता लग्न लागायची वेळ आली की नवरदेव मंडळी नवरदेवाला उचलून घेतात. काय गरज आहे उचलण्याची? त्याच्यात काय संस्कृती आहे का काय आपली? पण घेतलं असंच, एका लग्नामध्ये उचलून घेतलं नवरदेवाला. ते नवरी बुट्टी होती, उंची कमी होती त्याची. आपल्या मराठी भाषेत उंची कमी असल्यामुळं तिला काय हार घालता येणार. पण वेळ मुहूर्त निघून चालला होता, तिनं असा हार फेकून दिला त्याच्या गळ्यामध्ये. कुणाच्या? नवरदेवाच्या. तो गेला बामणाच्या गळ्यात. बामण म्हणला पहिले न दोनदा हाणलंय मला, तिसरीचा आता एका पुरुषा दोघी नारी पाप वसे त्याचे घरी. अशा काही पद्धती आल्या. पण ते देवाच्या मायबापाचा लग्न सोहळा पारंपरिक पद्धतीत पार पाडला. वाटी लावायला भाऊ त्या ठिकाणी आला आणि आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी भरवसा बोलण्याचा. काय हिचं आठवा तुला मारणार आहे, हिला काय ठेवू नको. घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवी. हात तो धरिला वसुदेवी, हात तो धरिला वसुदेवी. हे बोलिया खड्ग माराया धावला, कंस माराया धावला. हे बोलिया खड्ग माराया धावला, कंस माराया धावला. हात तो धरिला वसुदेवी, धरिला वसुदेवी, हात तो धरिला वसुदेवी. वसुदेवाने हात धरला. का मारतो बाबा? बहिणीला मारणं पाप आहे. एवढं मोठं लग्न पार पाडलं, का मारतो? सगळा प्रकार सांगितला. तुमच्या पोटी आलेला आठवा मला मारणार आहे. अभयदान दिलं, झालेली मुलं तुला देऊ, आम्हाला कारागृहामध्ये टाक. कारागृहामध्ये टाकलं. कर्म धर्म संयोगाने 1 2 3 4 6 मुलं झाले. 6च्या 6 मारले. 7वी योग मायाने त्या ठिकाणी गोकुळात नेली मुलगी माया. आणि 8वा मुलगा आईसाहेब देवकीच्या पोटामध्ये उदरामध्ये वाढू लागला. हळूहळू देवकी मातेचे डोळे आणि तेज वाढलं. देव किती तेज, दिशे दैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. भीती वाटू लागली आपल्या बहिणीचं तेज बघून. का? हिचं तेज जर एवढं आहे तर हिच्या पोटातला येणारा किती तेजवान ताकदवान असेल. वाट बघू लागले. आणि अष्टमीच्या शुभ पर्व काळावरती रात्री 12 वाजता कारागृहामध्ये भगवान परमात्म्याचा जन्म आईसाहेब देवकीच्या उदरातून अयोनी झाला. डायरेक्ट प्रकट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. जन्माला आले आले डायरेक्ट 5 वर्षाचं वय. आणि लगेच आवाज दिला, मम्मी. आई आई रडू लागली. आईचं हृदय येते. म्हणले मी देवपोटी जन्माला आले असताना तुम्ही रडताय? आई का रडताय? सांगितलं भाऊ तुझा मामा फार घातक आहे, राक्षस आहे तो. आणि त्याला शब्द दिला होता की झालेली मुलं तुला देऊन टाकू, तुला मामा मारणार आहे. देव म्हणतो काळजी करायची नाही, मी मरायला आलो नाही, मी मारायला आलेलो आहे. फक्त एक काम करा, इथे काय मला ठेवू नका. म्हणले अरे बाबा बघ ना, म्हणले तुला दिसना का इथे ठेवू नका म्हणजे आम्ही काय गावात आहे का? कारागृहामध्ये आहे. हातात बेड्या, पायात बेड्या, जेलमध्ये दरवाजे लागलेले, कुलप कड्या लावलेले, रक्षपाळ जागी आहेत. तुम्ही मला फक्त डोक्यावर घ्या म्हणले. डोक्यावर घेतलं की उचलीला कमळापती, पायीची बंधने. देवाला डोक्यावर घेतलं की संसाराची बंधनं निघून जातात. आपण प्रपंच डोक्यावर घेतो. आपण म्हणजे तुम्ही काय ना आम्ही काय. देवाला डोक्यावर घ्यायला कुणी तयार नाही. मग उचललं डोक्यावरती, आपोआप बेड्या तुटल्या, शृंखळा बंदाच्या अरगळा, कुलपे कोंडे. कोंडमार केला होता बहुदिस, सोडवी निमिष न लगता. 8 मुलं होईपर्यंतची बंधनं गळाली नाही. परंतु एक असा जन्माला आला की डोक्यावर घेतल्या घेतल्या एका क्षणामध्ये सगळी बंधनं गळून पडले. म्हणले आता काय करायचं? म्हणले घेऊन चला. म्हणले आता नंदाच्या घराला, नंदाच्या घराला वचने गोकुळा, वचने गोकुळा. ए वचने गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला वचने गोकुळाला, वचने गोकुळाला.
मजनेरी गोकुळाला, मजनेरी गोकुळाला, हो मजनेरी गोकुळाला, गोकुळाला, गोकुळाला. गोकुळात घेऊन चाले म्हणलं का तिथं यशोदा आई आणि नंद बाबा त्यांचं पूर्व पुण्य उदयाला आलेलं आहे. जगाचा मालक त्यांची ते जन्माला जरी नाही आला तरी त्यांच्याकडे राहणार आहे, म्हणून मला तिथे घेऊन चला आणि माया तिथे जन्माला आलेली मुलगी घरी घेऊन या. निघाले. पावसाचे दिवस होते, श्रावण महिना, काळोखीची रात्र, कुठेच चांदणी चमकायला तयार नाही. आभाळ आलेलं, गडगड 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 पाऊस पडतोय, विजा चमकतात. वसुदेवाने टोपलीमध्ये देवाला घातलं. बघतात आपण तो घरामध्ये फोटो जुन्या काळात असायचा. पाण्या पावसातून निघाले, पुढे गेले. यमुना मायेला भरपूर पूर आलेला होता. दुथडी भरून नदी वाहत होती. कसं जावं? परंतु धर्म कार्य हे सगळं पुढचं अवतार कार्य लक्षात आलं. कंसाचा वध लक्षात आला. गुडघ्या इतक्या पाण्यात गेले. कोण? माय आजोबा वसुदेवजी. गुडघ्या इतक्या पाण्यात गेले, कमरेत इतक्या पाण्यात गेले, छाती इतक्या, खांद्या इतक्या पाण्यात गेले, कानात पाणी जाऊ लागलं, नाकात पाणी गेलं. देव ही परीक्षा घेतो. भक्ताची सोडा, माय बापाची सुद्धा परीक्षा आहे. परीक्षेशिवाय देव पोटी येत नाही. आणि मग नाका तोंडात पाणी जाऊ लागलं. म्हणले आता वडिलांना त्रास होईल. मग पाय बाहेर काढला देवाने, कारण ती यमुना म्हणजे यमाची बहीण, ती तिचं असणारं दुःख सांगण्याकरता देवाकडे आली होती की माझ्या पोटामध्ये मोठा अपेंडिक्सचा गोळा वाढतोय, म्हणजे कालिया नाग, आणि त्याला तुम्ही मारा. अंगठा काढला बाहेर, स्पर्श झाला, पूर चालीला अचाट, त्यासी लाविला अंगुष्ट. यमुना मायेने अशी वाट दिली. कशी? अर्धी नदी इकडे गेली आणि अर्धी इकडे गेली, मधून वाट कोरडी झाली. तसं आमच्या जुन्या आज्या अशा भांग पाडायच्या मधून. जुना भांग आता नाही, आता इकडून लसणाचा वाफा, इकडून कोथिंबीर, मधून भांग असायचा. अशी वाट दिली यमुना माईने, वाट दिली. वसुदेवजी त्या गोकुळामध्ये गेले. रात्र होती. गो दरवाजातून म्हणजे जनावरांच्या दरवाजाने घरामध्ये आतमध्ये शिरले. यशोदाई झोपलेल्या होत्या. मुलगी जन्माला आलेली होती. ती रडत होती. माया टेह्या 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 करत होती. पहिल्यापासूनच बरं का ते चालूच आहे आतापर्यंत. आणि मग मुलगा ठेवला देवाच्या वडिलांनी आणि मुलगी उचलली. तरी आज आपल्याला मुली नको. आपण म्हणतो वंशाला दिवा पाहिजे, पण दिवा कधी पेटतो? जेव्हा पंथीमध्ये तेल असतं, ती वात स्वतः जळून घेते, तेव्हा तो दिवा लागल्या जातो. मुलगी पाहिजे. मुलगी 2 कुळाचा उद्धार करते. मुलापेक्षा मुलगी बरी, दोन्ही कुळाचा उद्धार करी. सांडोनी कुळे दोन्ही, बरोबर ना अशोक बाबा? सांडोनी कुळे दोन्ही, प्रियासी अनुसरे कामिनी. 2 कुळाचा उद्धार करणार ती माता माऊली. नंद बाबांनी मुलगा खाली ठेवला आणि मुलगी उचलली. निघाले. दरवाजे बंद झाले. परत आले, मथुरेमध्ये आले. कारागृह बंद झाले. आणि सकाळी जेव्हा त्या ठिकाणी कळालं की आपल्या नंद बाबाच्या त्या ठिकाणी घरी आपल्या राजाला वयोवृद्ध अवस्थेत मुलगा झाला, गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा केला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी. 1-10 एकी पुढे, ताटी वाटी सुंट वडे. आनंद उत्सव साजरा झाला गुढिया तोरणे. तसं आज आपली छोटी वस्ती बघा, आपली दक्षिणमुखी मारुतीरायाच्या दरबारासमोर मारुती नगर. आमचंही मारुती नगरच आहे, कारण गावाचं नाव एक वेगळं असतं. आमची बहिरवाडी, परंतु वाड्या वस्त्यावरती परमार्थ करण्याकरता छोटी छोटी मंदिरं बांधली जातात. मग मारुती नगर आपण नाव दिलं. तसं इथे रस्त्यावरती रांगोळी आहे, घरासमोर रांगोळी आहे, कुणी गुढ्या काढल्या, सर्वांनी सडे टाकले. तसं त्या ठिकाणी सुद्धा घरोघरी सुख आनंद सोहळा. सडे रंगमाळा चौकदारी, दारी वृंदावने तुळशीची बने. रामकृष्ण गाणे नारायण, भजन पूजन आनंद उत्सव साजरा झाला. हळूहळू देवाचं चरित्र आता चालू झालं. कोणत्या अवस्थेत केलं? पहिलं केलं रांगताना. काय चरित्र चालू झालं? जन्माला आल्याच लीलाच होता, देवच होता तो. आणि साधा देव नव्हता, देवांचा देव होता. ज्या देवापासून सगळ्या देवांची उत्पत्ती आहे. देव जन्माला आले आणि म्हणले पहिलं चरित्र केलं रांगताना. कोणतं केलं? रांगत रंगनी चोरीत लोणी, रांगत रंगनी चोरीत लोणी, रावणी धरिती गवळणी, रावणी धरिती गवळणी, मातीत चरणी देते गारहाणी, करती गारहाणी. यशोदे साधने, यशोदे साधने, दूध भक्षुनी तमाल रे नवल केले साजनी. कृष्ण आळवा
वतनी चोरीत लोणी धावूनी धरती. घरामध्ये हळूहळू मुलगा वाढू लागला की खोड्या करू लागतो. देव जन्माला आला म्हणून सगळे देव दर्शनाला येऊ लागले. आकाशामध्ये जमा झाले. कुणी खिडकीतून डोकून बघितलं देवाला. आपण जसं दुसऱ्याच्या घरात काही चाललं, काही टीव्ही बघ, जुन्या काळात टीव्ही होत्या. बरं, टीव्ही काय साध्या नव्हत्या, त्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही. त्याला आठवड्यातून 4 दिवस मुंगे यायचे आणि 3 दिवस मालिका दिसायची, बरोबर का? आणि त्याला अशी झापड आणली की ते बरोबर चित्र यायचं. त्याच्या डोक्यात हाणावं लागायचं किंवा वरती पत्र्यावर जायचं. हा, पत्र्यावर जायचं. आमच्या घरी टीव्ही होती ना, आणि पत्र्यावर जायचं. मी सांगतो वरती माझ्या भावाला, जा वरती तू की अँटेना बिंग फिरव, मी खालून सांगतो. आणि मग तो वरून अँटेना नेवासा 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 नेवास फाटा नेवास फाटा देवगड फाटा असं बिंगवलं की ते मुंगे हळू, अरे आले आले, तू फिरव मी सांगतो तुला. आणि मग ते चित्र आलं की अशा टीव्या. एकच चॅनल होता, त्याच्यामध्ये काही मालिका लागायच्या. दामिनी मालिका लागत होती, दामिनी, शक्तिमान, ज्युनियर जी, परत अजून टोबो, अजून काय नाही, आता तुम्ही लहान आहे सगळ्यात, हे जुन्या लोकांना सांगता येईल. बातम्या लागायच्या, रामायण, महाभारत अशा वेगवेगळ्या मालिका बघायला मिळायच्या. त्यानंतर आपण डोकून बघतो बघा घरामध्ये, तसं परिसरातले सगळे गावातले माणसं बघू लागले देवाला. देव जन्माला आलाय. देवही आले. ज्या देवांना बघता आलं त्यांनी बघितलं, ज्यांनी काही नाही आकाशातून बघितलं अंगणात आल्यानंतर. पण सगळ्यात मोठे देव, देवोंके देव, महादेव, भगवान महादेव, ज्या ज्या अवतारात, प्रभू रामचंद्र म्हणा, कृष्ण अवतार म्हणा, सगळे अवतार जेव्हा जेव्हा देवाने अवतार घेतले तेव्हा तेव्हा येऊन भगवान महादेवाने देवाचं दर्शन घेतलंय प्रत्येक अवतारात. तुम्ही म्हणताना आता पांडुरंग अवतार आहे, इथं आले होते का देव? पंढरपूरला तर आताच आहे ना, पंढरपूरला आले का देव? आलेच होते. कधी? एकदा वारीला आले होते. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कार, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कार, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कार, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कार. अशोक बाबा पोरग लय गोड वाजते, एवढं घेऊन जाऊ का आम्ही? लग्न झालं का? करायचं का? मग काय नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ताकदीचं वादन आहे, वाजवावं लागतं. छोटा कार्यक्रम आहे तरी आवर्जून ही मंडळी वेळ देतात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. आता गोकुळामध्ये बाळकृष्णाचं दर्शन घ्यायचंय, कसं करावं? भगवान महादेवांनी चुटकी वाजवली आणि अवतार कार्य बदललं. म्हणजे सोंग घेतलं. सोंग कोणाचं घेतलं? घेतलं एका आपल्या मागणाऱ्या माणसाचं. आपल्या दारात येतात ना मागणारे, अलग खोल दे पलक, देख दुनिया की झलक, भम भोले टिकड़ी वाले, कैलाश के राजा, चिलिम भरा है ताजा, दम लगाने गोड रूप घेतलं. कपडे घातले वेगवेगळे, कानामध्ये कुंडल घातले. कशाची? विंचवाची कुंडल. भस्म लावलेलं गंध, गळ्यामध्ये लॉकेट घातलं. तो साप तसाच गळ्यामध्ये राहिला. त्यांच्या लक्षातच नाही ना, कारण तो साप त्यांना सोडायला तयार नाही. तुम्ही कोणता अवतार घ्या, मी तुमच्या बरोबर आहेच. अवतार घेतला आणि आले भजन करत करत. जोगी आया जोगी आया जोगी आया रे. भजन करत करत गोकुळामध्ये आले. माणसं घाबरू लागली सगळे. कोण असा महात्मा म्हणले मागणारा? बाकीचे येतात म्हणले मागणारे, कुणी मोटरसायकलवर येतं, कुणी सायकलवर येतं, कुणी गावाच्या बाहेर कपडे बदलित. पण असा कोण महात्मा आहे की सगळे सगळे घाबरू लागले? साप होता ना तो जिवंत, तो काय जत्रातला नव्हता. आले नंद बाबाच्या दारासमोर, आवाज दिला, ए शोधमाई, तुला मुलगा झाला म्हणले, त्याला भेटण्याकरता आलो. हा सगळा अवतार यशोदाई भांडे घासता घासता हात पदराला पुसत पुसत बाहेर आल्या आणि बघितलं तर घाबरल्या. हे बाबा कुठून आला तू? थोडस बाजूला हो, माझ्या मुलाने जर तुला बघितलं तोही घाबरेल, मला तुझी भीती वाटते म्हणले. तू बघ म्हणले, तुझ्या गळ्यातला साप जरा लांब राहा म्हणले. लांब कुठून आलाय म्हणले तू? माई हम सीधे कैलास से पधारे है. ते म्हणले कैलास? हे तर काय नाव ऐकलं नाही, धनगरवाडी जवळ नाही, नेवाशाच्या बैल कोणत्याच रोडला नाही म्हणले. म्हणले माई हम बहुत दूर से आए है. क्यों आए हो बाबा? तुमको बच्चा हुआ है, उसे देखने आए है. कोण आहे तू असं विचारलं. म्हणले मी कृष्णाचा मित्र आहे. बघा आता कृष्ण आता जन्माला आलाय, हा एवढा मोठा मित्र राहत असतो का? आता बाबा ना आम्ही शाळेत शिकलो असतो की एका वर्गात? नाही. मित्र होऊ शकतो भजनामुळे,
परंतु बाबा तू कधीचा, तू कसा दिसतोय, माझा बाळ आता जन्माला आलाय आणि कसं व्हायचं म्हणले. सांगितलं, अवतार कार्य सांगितलंय. जोगी दिसतो विचित्र, त्याशी तीन नेत्र, म्हणतो कृष्णाचा मित्र. देवाचा मित्र मी भेटायला आलोय. जोगी आया रे जोगी. आणि ती सापाची पुंगी अशी वाजायचं. ते साप पकडायला पुंगी असते ना बाजारात, ती पुंगी वाजत, अनहत वाजती पुंगी रे बाबा जोगी आला रे जोगी. अडहत वाजती पुंगी रे बाबा जोगी आला रे जोगी. अडहत वाजती पुंगी रे बाबा जोगी आला रे जोगी. अडहत वाजती पुंगी रे बाबा जोगी आला रे जोगी. जोगी दिसतो विचित्र, जोगी दिसतो विचित्र, त्याशी त्याशी तीन नेत्र, त्याशी तीन नेत्र, म्हणतो कृष्णाचा मित्र. अनहत वाजती पुंगी रे बाबा बाबा जोगी आला रे जोगी. अडहत वाजती पुंगी रे बाबा जोगी आला रे जोगी. अडहत वाजती पुंगी रे बाबा जोगी आया रे जोगी. अडहत वाजती पुंगी रे बाबा जोगी आया रे जोगी. आण म्हणले तुझ्या बाळाला, हे बाबा तुला गहू धान्य चपाती पाणी काही लागत असेल तर देते, परंतु मुलगा काय मी तुला दाखवायला तयार नाही, तुझी नजर लागू शकते. माई बच्चा बाहेर लाना पडेगा, नाही तो यही धुनी लगा देंगे. म्हणजे लगेच चिलीम फुकणार म्हणली इथंच, कारण त्यांचं आवडतं ते खाद्य भगवान महादेवांचं. आता ही सगळे आखाड्याची साधू मंडळी हिमालयात राहतात, ती पितात बघा आणि आमंत्रण देतात. भम भोले टिकडीवाले, कैलाश के राजा, दम भरा है ताजा, चिलीम लगाने आजा. त्यांना विचारलं ना, का पिता बाबा तुम्ही? हम महादेव जी के भक्त है. मग त्यांना आवडतं म्हणून आम्ही गांजा पितो. मग त्यांना कधी कधी म्हणायचं, भगवान महादेव विष पण पिले होते, मग तुम्ही थोडं तणनाशक प्या ना. नाही देवाने ते केलं, ते करायचं नाही, उच्चारायचं. आणि मग यही धुनी लगा देंगे, तुम्हारा बच्चा हमको दिखाना पडेगा. बाळ दाखवा लागेल म्हणले. नाही दाखवत म्हणले, इथंच बसून राहील म्हणले. आई तू कधीतरी इथून जाशील ना, मग तुझं बाळ मी बघल. आई म्हणले, माझ्या घराला माझ्या वाड्याला 8 दार आहे म्हणले, 8ही दरवाजे लावून घेईन. भगवान महादेव नाराज झाले आणि जंगलामध्ये जाऊन त्या एका डोंगरावरती तपश्चर्या करू लागली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. देवाने विचार केला, आपण सगळे सारखेच आहेत. तिन्ही देव दैसे, परभणीचे ससे, परब्रह्मीचे ठसे म्हणतात कीर्तनकार लोक. परब्रह्मीचे ठसे, उत्पत्ती स्थिती आणि लय, ब्रह्मा विष्णू आणि महेश. देवाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ताई? गोड, गॉड, गॉड. GOD. जी म्हणजे जनरेशन, उत्पत्ती. O म्हणजे ऑपरेटर, हा चालवणारा भगवान महाविष्णू आहे. आणि D म्हणजे डिलीट, डिस्ट्रॉय, संपवणं, हे भगवान महादेवांच्या हातामध्ये आहे. आपण सगळे सारखेच आहेत. आणि भगवान महादेवांचा जर अपमान केला, बाळकृष्णाने विचार केला, तर चांगलं होणार नाही. दर्शन द्यायला काय हरकत आहे? एवढ्या लांबून आले म्हणले. आणि मग दर्शन देण्याकरता त्यांनी लीला केली. पहिलं चरित्र रांगता गोधनेनंतर, मग हे घरातलं चरित्र, गावातलं चरित्र जवळचं. मोठमोठ्याने देव रडायला लागले. क्या क्या, सगळ्या गोकुळात आवाज. काय झालं, काय झालं, नजर लागली काय? काही केल्या, म्हणजे खायला दिलं, अगदी खेळण्या दिल्या यशोदे आईने. माझे अचुडे बचुडे, चकुडे ग राधे रुपडे, पांघरू घाली ती कुचडे. पदर टाकला, नजर लागली का? नजर काढली. मीठ मिरच्या ओळून आल्याची गेल्याची म्हणायचे ना, काय होतं नजर मध्ये? आल्याची गेल्याची, ते म्हणतात नजर. नजर काढली, काही केल्या देव राहीना. रडते माझे बाळ ताले, समजावी तारा येना. रडते माझे बाळ ताले, समजावी तारा येना. नाना परी समजाविते, नाना परी समजाविते. मागील ते खाया देते, थापटोनी निजविते, हलविते बाळ. रडते माझे बाळ ताले, समजावी तारा येना. रडते माझे बाळ ताले, समजावी तारा येना. सगळं केलं म्हणले, पण काय मुलगा रडायचा राहीना. आणि मग काही जुन्या गवळणी होत्या, गावातल्या काही नवीन आलेल्या होत्या.
एज्युकेटेड, BA, BA, M.Com, फार्मसी, इंजिनिअरिंग, नंतर पार्लरचा कोर्स, डिझाईन कोर्स. सगळ्या नवीन गवळणी होत्या, जुन्या गवळणी होत्या. काय शिक्षण नाही, परंतु सगळं स्वयंपाक पाणी केलेल्या, सारून घेण्याच्या जुन्या. त्यांनी विचारलं, यशोदे म्हणले काय झालं मुलाला, काही केल्या राही ना. म्हणले कुणी आलं होतं का दारात मागणारा बाबा कुणी? म्हणले आलताना. म्हणले मग काही दिलं त्याला? दिलं नाही. म्हणले दामटून दिलं का? त्याच्या गळ्यात साप होता. मी घाबरले. म्हणले तो म्हणायचा तुमच्या कृष्णाला माझ्या हातात द्या, दर्शन घ्या. म्हणले त्याची नजर लागलेली दिसते. कुठे आहे तो? नाही म्हणले निघून गेलेला दिसतोय बहुतेक. गावातली काही मुलं पाठवले, जा म्हणले कुठेतरी असं आसपास. भगवान महादेव तिथे भजन चालू होतं. ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ते मुलं गेले, घाबरायला लागले, लांबून आवाज दिला, ओ बाबा, ओ बाबा, तुम्हाला आईने बोलवलं. बाबा म्हणजे नाही येत, जा, आधी आलो होतो. देव एकदा आपल्या घरी स्वतः येत असतो, परंतु कोणत्या रूपात येत हे सांगता येत. एखाद्या मागणाऱ्याच्या रूपात येईल, एखाद्या जनावराच्या रूपात येईल. म्हणून भूतदया गायी पशुचे पालन तान्हेल्या जीवन देत असे, पण आपल्याकडून जर देवाचा अपमान झाला तर परत येत नाही. म्हणले आता नाही येत. नाही म्हणले तुम्हाला आग्रहानं बोलवलं. मग आईला सांगावं लागेल तुझं बाळ माझ्या हातात द्या. हो सांगतो म्हणले. निघाले. भगवान महादेव गोकुळामध्ये गेले आणि त्या ठिकाणी गेले, कान्हाचं दर्शन घेतलं. ही लीला आहे बरं का, हे चरित्र आहे. कान्हाचं मन भरून दर्शन घेतलं आणि यशोदाला म्हणले धर. म्हणले आई तुझा मुलगा. आता मुलगा आईच्या हातात दिला. देव परत रडायला लागले. काही केल्या राहीना. देव भगवान महादेव म्हणले द्या माझ्याकडं. देवाकडे घेतलं की शांत बसायचे आणि आईच्या हातात दिलं की रडायचे. 10-12 वेळा झालं, काही केल्या राहीना. म्हणले बाबा तुम्हाला धान्य देते, 2 पायल्या ज्वारी देते, तुरी देते, म्हणले मुगाची डाळ देते, तांदूळ देते कुपनाचे, परंतु असं काहीतरी मंत्र हाना म्हणले की माझा मुलगा रडायचा राहून जाईल, असं काहीतरी करा म्हणले. आणि माझ्याकडे राहायला की मग रडला नाही पाहिजे. ते म्हणले आई त्याच्याकरता एक करावं लागेल, तुझे कुपनाचे गहू माझ्या कामाचे, नाही तूच खाय नाही तर अंगणवाडीच्या बाईला दे. एक काम कर, काय तुझ्या कानाला आंघोळ स्नान घातल्यानंतर जिथं ते पाणी जातं त्या ठिकाणी माझं मंदिर बांधावं लागेल, म्हणजे भगवान महादेवाचं. आणि जेव्हा ते अभिषेकाचं पाणी माझ्यावर पडेल तेव्हा मला तो अभिषेक होईल, मला आनंद होईल, तेव्हा तुझा बाळ रडायचा राहील. शब्द दिला. आजही गोकुळात जा, जिथे भगवान देवाचं त्या ठिकाणी अभिषेकाचं पाणी जातं तिथे शिवलिंग आहे, महादेवाचं मंदिर आहे. अशा अनेक लीला केल्या. रांगत रंगणी, चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी. आज या घरी चोरी, उद्या त्या घरी. अशा चोरी करता 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 देव गोकुळातही चोऱ्या करू लागले. मित्रमंडळी जमा केले. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी, म्हणती नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरी. आधी चोऱ्या चांगल्या वाटल्या. लहानपणी मुलाने शिवी जरी दिली बापाला, बावळट म्हणतो ना मुलगा, ती लहानपणची शिवी गोड वाटते, परंतु मोठा झाल्यावर बावळट म्हणलं की सगळ्या गावात रडत फिरतो. लहानपणी हाणलं, तोंडात हाणलं तरी बाप सहन करतोच ना. पाठीत हाणू द्या, अंगा खांद्यावर खेळतो. बाळक बापाची ताटी रिगे, अगदी ताटात येऊन त्यांनी घाण जरी केली तरी तो बाप रागवत नाही. पण मोठ्यापणे जर हाणलं तर गावात सांगतो मला पोराने हाता खालून काढलं. जमत नाही ते. लहानपणी खोड्या चांगल्या वाटल्या. चोरीच्या निमित्तानं देवाचं कमीत कमी दर्शन तरी होतंय म्हणून गवळणी आनंदात असायच्या. परंतु सासू बोलू लागल्या. सासूचा धाक पहिल्यापासूनच, फक्त आता थोडासा काळ बदलत चाललाय. जुन्या काळात सासूर वास होता, आता सुनवास. सुनेच्या ताब्यात सगळं झालं. आता सासू म्हणजे काय? सासू सारख्या सूचना, हे कर ते कर, हे झालं ते झालं, हे झालं. एक दिवस सुनबाई बोलले सासूबाईला, काय काय करायचं मी, तुम्ही मला बोलता? मुलाचं बघायचं का, स्वयंपाक करायचा का, जनावरांचं बघायचं का, डबा करायचा का, काय काय करायचं मी, काय काय बघू मी? ते म्हणले आम्ही सगळं बघते, तू फक्त तुझं तोंड सांभाळ, आम्हाला काय बोलू नको. सारख्या सूचना. आणि सून म्हणते सून सूचना, सूचना नको. सासूर होता. त्या गवळणी म्हणायच्या काय करावे, काय करावे, काय करावे या हरीला, शालू माझा रंगाने भिजला, शालू माझा रंगाने भिजला, शालू माझा रंगाने भिजला, शालू माझा रंगाने भिजला,
काढिला किती हौसेने सायला काय करावे काय करावे काय करावे या हरीला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा रंगाने भिजला सासू विचारिल मजला का गेलीस रास क्रीडेला. सासूरवास चालू झाला. आधी आधी गवळण जे चांगलं वाटत होतं चोऱ्या लबड्या दही फोडणं हांड्या फोडणं वैतागल्या. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. सगळे गोपाळ गोळ्या केले बारीक का झाले म्हणले खायला काय नाही. मग चोऱ्या केल्या दह्या दुधाच्या चोऱ्या केल्या घरीच चोऱ्या केल्या आणि गावातलं काम झालं. लोक शेवटी वैतागले. आईही वैतागली आणि सगळे यशोदायकर घराणे घेऊन गेले. पेंद्या वैजा म्हणजे पद्माकर वैजनाथ व्यंकटेश म्हणजे वाकड्या सुदामा ही सर्व मित्रमंडळी त्रास देऊ लागले गावात. आधी आधी आईला चांगलं वाटलं. नंतर लोकांच्या तक्रारी येऊ लागल्या. कारण कुठल्याच आईला आपल्या मुलाचे अपराध सहन होत नाही. एखाद्या वेळेस मुलगा चुकीचा असू द्या परंतु ती म्हणती माझा मुलगा नसेल दुसऱ्याचा असेल माझा मुलगा असं नाही. तुम्ही 12 घरच्या 12 गे तुम्ही लपवून याचा भवरागे आळ घेता शारंग धरागे. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळीच्या नारे तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आळ घेता शारंग धरा तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. वैताग दिला. शेवटी आई आई असते. मुलाचे सगळे अपराध मान्य करणार न्यायालय म्हणजे आई. अपराध सुद्धा माझा मुलगा नव्हताच. एकदा काय झालं शाळेमध्ये थोडं ऐकू कमी करा. शाळेमध्ये मुलांच्या भांडणामध्ये एका मुलाने जोरात दगड फेकून हाणला. तो मुलगा हुकला परंतु मास्तर होते जुन्या काळातले चष्म्याची दोरीने बांधलेला चष्मा. मास्तरच्या असा काना जाऊन सर्रकन दगड निघून गेला आणि मास्तर घाबरले. वाचलो म्हणले डोळा वाचला. गेले त्या आईकडे भांडाले. याच्याकरता मुलं शाळेत पाठवता का. हाणायचं नाही मारायचं नाही ना असे अपराध करतात म्हणले कशाला पाठवता. काय झालं गुरुजी काय झालं. हा डोळा गेला असता म्हणले थोडा वाचला. तुमच्या मुलाने दगड मारला बघा म्हणले सीसीटीव्ही मध्ये. आई म्हणली गुरुजी तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय माझा मुलगा नसेल. अहो वत्सला बाई तुमचाच होता तुमचाच मुलगा होता. कशावरून मी बघितलं म्हणले. आई म्हणणे नाही माझा नव्हता मी खात्रीशीर सांगते. का काय एवढी खात्री तुम्हाला. आई म्हणे जर माझा मुलगा असता तर गुरुजी तुमचा डोळा वाचला नसता. काय आईला प्रेम आहे मुलाविषयी. कशाही खोड्या करू द्या आई आई असते. आई म्हणली माझा कृष्ण नसेल. एक दिवस हाताला धरून पकडून आणलं म्हणले उतरा तुम्ही खाली. हाताला धरलं आणि यशोदाला प्रचिती आली. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे गवळ्या घरी. गोभाट उठला माठ दयाचे फोडू नको गवळ्या घरी. गोभाट उठला माठ दयाचे फोडू नको रे. रागीट तुझा पितानंद मारतयाचा खाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको जाऊ नको. आई तुझं म्हणणं ठीक आहे परंतु घरी जायचं नाही. मग जायचं कुठं म्हणले शाळेत जायचं. जुन्या काळातली शाळा होती त्याच्या काही वय दाखला वगैरे काय नव्हतं. असा कानाला हात लागला कोणाच्या दुसऱ्याच्या नाही. आपल्या कानाला हात लागला की गुरुजी म्हणायचे हा मुलगा शाळेत नेण्यासारखा आहे. मग कोणती शाळा महत्वाचं कार्य होतं गोमातेचं रक्षण. गोधने 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 तारावया जातो शारंग तारावया जातो शारंग पाळी शारंग पाळी शारंग. जा म्हणली उद्या जाई राणा
सवे घेऊन गोधना. म्हणले एकटा मी काय जायला तयार नाही, एवढे आपले जनावर 9 लाख गाया आहेत. मग मित्राला घेऊन जावं लागेल. मग पेंद्या, वैजा, वाकड्या, कानितनाथ भाऊ, ऋषिकेश भाऊ, उमेश दादा, आमचे सर्व जुने जाणते सगळे मित्र घेतले. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. रानात गेल्या, गाया चरू लागल्या. मोठं रान होतं, जंगल होतं. शेवटी मायाने तयार केलेलं मोठमोठे राक्षस देवाला मारायला तिथे येऊ लागले. कंसाने पाठवलेली. पुतना मावशी तर गोकुळातच तिचा काटा केला होता, तिचा डिलीट करून टाकलं होतं तिला लहानपणीच. पहिल्या पुतना कंटक मुक्त केली. मग मोठाले राक्षस पाठवले. बगळा पाठवला, कावळा पाठवला, बैल पाठवला. हे सगळे राक्षस देवाने तिथं आपल्या सामर्थ्याने मागले. एक दिवस काग बगरिठा मारिले बाळपणी अवघी अवघी दैत्य खाणी बुडविली. जंगलाला आग लागली. आगासूर सगळा अग्निदेवाने पिऊन घेतला आणि पेंद्याने पाहिलं, आपल्या बोबड्याने पाहिलं. बोबड्या म्हणला आपला कितना, आपण दही खातो, ताक खातो, येतो जाल खातो, काय खातो, आता अग्नी पेतो. कस काय कसं कळालं नाही, लक्षात नाही. पण दुर्लक्ष केलं ना. कालांतराने चेंडू खेळण्याच्या निमित्तानं देवानं चेंडू कळंबाच्या झाडावर गुंतला. खेळाव्या त्या भावे चेंडू तळी. पाय हलवला, चेंडू यमुनेच्या डोहामध्ये पाडला. का? यमुना अक्काने काय सांगितलं होतं, माझ्या पोटातला कालिया मारायचा. चेंडू खाली गेला. खाली गेले देव बालपणामध्ये. रांगताचं चरित्र आणि गोधनी राखताचं चरित्र. खाली गेले. खाली गेले. तो कालिया झोपलेला होता. मोठाने आवाज दिला, हाकारिले काळा. मिळाली बहुत नागकुळे. सगळे त्याचे पाहुणे रावळे, शेजारी पाजारी त्याचे जमा झाले. देवाला बघितलं. म्हणले कोण? म्हणले याला मारायला आलोय. शेवटी घरच्यांनी शरणागती दिली, मागितली. म्हणले यांना काय मारू नका. म्हणले मारून मी याला मुक्तीच देणार आहे, तुम्ही चिंता करू नका. देव ज्याला मारतो त्याला मुक्तीच मिळते. आणि मग कालियाला मारलं. त्याच्या डोक्यावर उभा राहिले आणि नाचत 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 देव पाण्यातून वर आले, तांडव करीत. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. पम 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 पग पटकत बिम 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 बिनती करत नागबिंदुहारी. नागबिंदुहारी, नागबिंदुहारी. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. नाचत गिरिधारी, नाचत गिरिधारी. तांडव करत बाहेर आले आणि विचारलं त्या बोबड्याने, काले कितना, काय कलीत होता खाली? पाण्यात गेला. म्हणले पावता येत नाही, काय नाही, आम्ही तर एका सुळुंकीत वर आलो. चेंडू तर नाही सापडला, पण हा एवढा मोठा साप. म्हणले मी मारला. कोण म्हणतं? देव म्हणतो. बाकीच्या मित्रांना काय महत्व कळत नव्हतं. हा आपला मित्र आहे, एवढं सगळं सामर्थ्य. म्हणले प्यांद्या. ते बोबड्या म्हणला याला मी 3दा कुस्तीत पाडलं, 3दा उचलून आदळलं. म्हणले ना आज एवढ्या मोठ्या नागाला कसं मारतो. हळूहळू लीला कळू लागल्या. गायाही चरू लागल्या. आता म्हणले गाया चरतात ते सगळे राक्षसही मारून झाले. आता काय करायचं? म्हणले थोडस खेळू ना आपण. हमामा पोरा हमामा घुमरी वाजी खमामा. हमामा पोरा हमामा घुमरी वाजी खमामा. ए घुमरी वाजी खमामा. घुमरी वाजी खमामा. घुमरी वाजी खमामा. घुमरी वाजी खमामा. हमामा पोरा हमामा घुमरी वाजी खमामा. हमामा पोरा हमामा घुमरी वाजी खमामा. अबक दुबक दीपक पोरा त्रिगुण खेळ मांडो. 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 खेळविट्टी दांडू पोरा, खेळविट्टी दांडू पोरा, खेळविट्टी दांडू, खेळविट्टी दांडू. अबक दुबक दीपक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक दीपक पोरा त्रिगुण खेळ मांडू. त्रिगुण खेळ मांडू. पोरा त्रिगुण खेळ मांडू. टाळी वाजवायच्या करता खेळ कळाले तुम्हाला? हमामा, हुमरी, हुत्तू, सूरपारंब्य होते जुन्या काळात. आता कशाचे सूरपारंब्य? घरोघर खेळ झाले आणि घराचाही खेळ झाला. एकच खेळ आला. आता आमच्याकडे तोच खेळ आहे ना. कोणाच फोन आला काय, तारखीच फोन आला काय, बायकोच फोन आला काय, खेळ सगळे घरोघरा असे खेळ झाले. आता मुलं शेवटी तुम्हाला म्हातारेपणी म्हणणार निघा तुम्ही, निघा, काय काम नाही तुमचं, आम्हाला थोडी प्रायव्हसी द्या, आम्हाला बोलू द्या घरात दर्शिक नवरा बायकोला, निघा तुम्ही म्हाताऱ्यामध्ये तिकडे झोपडीत जा. हे खेळ नाही. जुन्या काळात हमामा होतो तू हुंबरी अनेक खेळ खेळले. पेंद्या म्हणला कृष्णा तू मोठ्याचा आहे भाऊ, घरून पोहे खाऊन आला असशील, पण आम्ही सगळे चहावर आहे नुसते. अशोक बाबांच्या घरी चहा घेतला. म्हणले बरं ठीक आहे, भूक लागली, मग काय करायचं आता? गाया वळून आणा म्हणले, सावलीमध्ये उभा करा. देवाला म्हणले तुझी वळती आहे, आम्ही बाकीच्या गाया आणतो, पण महत्वाची गायी तू वळून आण, जी कोणाचंच ऐकत नाही. तिला म्हणतात मन.
मनेरी नावाची गाय देवाने हाकली. बाकीच्याही गाया त्या ठिकाणी आल्या, झाडाखाली थांबल्या. हे खडकावरती बसले. खडकी सोडी एलिया मोठा, आजीचा दही काला गोमाटा. हे सगळं चरित्र हळूहळू होऊ लागलं. तुकोबरांच्या लक्षात आलं की चरित्र सगळं होतंय म्हणले, परंतु कुठं झालंय? महाराज म्हणले अभंगाच्या पहिल्या हे तसे चरित्र केले नारायणे, हे तसे चरित्र केले नारायणे, हे तसे चरित्र केले नारायण, हे तसे चरित्र केले नारायण. रांगता गोधने राखीता हे, रांगता गोधने राखीता हे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, 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 वर्णी गुणनाम, वर्णी ढोबार कुमाई, ताळी वाजवा, ढोबार कुमाई, कुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कृष्ण भगवान ढोबार ढोबार कुमाई, ढोबार कुमाई. हे तसे चरित्र केले नारायणे. नारायण म्हणजे काय तुम्ही सांगता? कृष्णाचं चरित्र सांगितलं आणि नारायण भाऊ कोण आले मध्ये? नारायण म्हणजे पाण्यात राहणारे. नार आहे ज्याचं अयन म्हणजे घर असे असणारे भगवान विष्णू. पाय लक्ष्मी ते हाती तिशी यावे, ते शेषाची सेवा करून तिथं राहणारे देव ते नारायण तेच असणारे कृष्ण भगवान परमात्मा. हे रांगताना आणि गोधने राखताना केलेलं चरित्र. हे दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे, माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम, ऐशे दे प्रेम काही काळ. हे सगळं आवरून घेतलं म्हणले पुढे भरपूर करायचं आहे. हे सोंग सारिले या रोपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. त्या निमित्तानं साधू संतांचं रक्षण, कंस मामाचं वध. मग ते चरित्र द्वारका मथुरा हळूहळू पुढे चालत आलं. महाराज सांगतात आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही काळा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सगळे गोपाळ एकत्र बसले. खडकावरती त्या खडीत जेवण्याकरता बसले. म्हणले वाळवंट होतं नदीचं, मग खडकावर का बसले? देव खडकावर बसतो कारण खडकावर काही उगत नाही. खडकावर शेती येते का? नाही. खडक म्हणजे या अंतकरणातून निघून गेलेले सगळे काम क्रोध अशा माणसा ज्याचं चित्त निर्मळ झालंय, यवनी गोपाळ राही तेथे अशा खडकावरती बसले आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या, मग कोणाच्या उपरण्यात बांधून आणलेल्या बाजरीच्या भाकरी, त्याच्यावर पिठलं, 2-3 तळलेल्या मिरच्या, लोणचं, वरून भाकर ठेवलेली सकाळी अशी दाबून बांधलेली, आणि मग ती सोडली का काय ते खमंग वास येतो. लोणचं भाकरीला चिटकलेलं पिठलं असं पाण्याक येऊ तोंडाला. शेतातलं जेवण ते वाफ्यातलं पाण्यात दंडातलं पाणी प्यायचं हाताने, तो आनंद. म्हणून आयुष्य वाढत होतं. तुमच्या आयुष्यापर्यंत बाबा किती वय तुमचं? 75. माझं 75 होत तर द्वंद्व मरण मी. आयुष्य राहिलं ना. आरोग्यम धनसंपदा. मग देवाने तेही शिकवलं. साधं राहणं, साधं खाणं, साधं वागणं, साधं बोलणं, सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग. या विचारानं जगा, या नियमानं जगा, आयुष्य वाढेल. सगळे गोपाळ एकत्र बसले. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. देवाने स्वतःची शिदोरी टाकली आणि सर्वांना काला वाटला. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरनाथ. तो काला त्या वाळवंटामध्ये झाला, यमुनेच्या वाळवंटात. दुसरा काला झाला पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात. माझा ज्ञानराज गोपाळाशी लाह्या वाटी. आणि त्यानंतर गावगाव वस्तीवर काला होतो, तसा आज आपल्या वस्तीवर हा काला होतोय. हे काले होतच राहिले आहेत. त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात हे सगळं देवानं आवरून घेतलं, अवतार कार्य संपवलं. त्यानंतर आपण ज्ञानेश्वर माऊली भजन झालं का? आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने. धर्मसंस्थापना म्हणजे धर्म टिकवणं म्हणजे काय? तर ज्या गोष्टींनी धर्माची वृद्धी होते, म्हणजे भजन पूजन कीर्तन, त्या काळात ते सगळं वाढलेलं होतं. राहिलेले यज्ञ, मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेने. राक्षसांचा वध केला, धर्म टिकवला, हे सगळं आवरून घेतलं. शेवटी सगळ्या गोपाळांना घरी जाण्याकरता सांगितलं. आपली कीर्तन सेवा आता संपलेली आहे. यानंतर थोडंसं भजन होईल. भजनानंतर दही हंडीचा अभंग होईल, काल्याचाही अभंग होईल, धावती भैरव होईल. तोपर्यंत सर्व मंडळी त्यांचं नियोजन करून घेतील.
आपलं तर हिंदी चालू शिंकेला विले तुरे होतो तिघाचे फेवरी तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणे वाहारीच्या धारा घ्यारे दोहीच्या कोपरा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणे तुका म्हणे हाती तुका अधिक मुनी नेते का वारे दोहीकडे मुख पसरवणे तुका म्हणे हाती तुका अधिक निधी मुनी का वारे दोहीकडे तुका म्हणे हाती टोका अधिक मुने नेते का तुम्ही वारे कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वातो या ब्रह्मानिका उत्तम लोका दाखव काला वाटू एकमेका वैष्णवनिका तुका म्हणे हो मंडळी आम्ही बळी बिरगाडी काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले लेकरे वेडे वाकोडे म्हणतरे क्षमा पराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकारण्य आपुला क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानेश्वरा राखा पाया पैसे करा क्षमा पराध